दीप अमावस्या. आषाढ अमावस्या. पूजा पद्धती व महत्त्व. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या, ज्याला आपण आषाढ अमावस्या असेही म्हणतो. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करून त्यांची मनोभावे पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये दीप अमावस्येचे महत्त्व, तिथीची वेळ, पूजेसाठी लागणारे साहित्य आणि संपूर्ण पूजाविधी अत्यंत सोप्या व धार्मिक पद्धतीने समजावून सांगण्यात आली आहे. दीप अमावस्येला घरातील समृद्धी, आरोग्य आणि आनंदासाठी दिव्यांचे विशेष पूजन केले जाते. या पूजेसाठी सर्वात आधी घरातील सर्व लहान मोठे दिवे स्वच्छ घासून पुसून वाळवून घ्यावे. पूजेसाठी चौरंगावर लाल वस्त्र अंथरून त्यावर अक्षतांच्या राशी मांडून हे सर्व दिवे व्यवस्थित ठेवावेत. दिव्यांसोबतच पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षता, वस्त्रमाळ, दीप, दुर्वा, फुले, गजरे, पंचामृत आणि नैवेद्यासाठी ज्वारीच्या लाह्या व गूळ घ्यावा. या पूजेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कणिक आणि गूळ एकत्र करून बनवलेले कणकेचे दिवे, ज्यात तुपाच्या वाती घालून ते प्रज्वलित केले जातात. पूजाविधीची सुरुवात करताना सर्वप्रथम सुपारीला गणपती मानून तिला पंचामृत व शुद्धोदक स्नान घातले जाते. त्यानंतर अक्षतांवर गणपतीची स्थापना करून हळद, कुंकू, फुले आणि दुर्वा वाहून गणपती पूजन संपन्न केले जाते. गणपती पूजनानंतर चौरंगावरील सर्व तेलाचे दिवे आणि कणकेचे तुपाचे दिवे प्रज्वलित केले जातात. सर्व दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता, वस्त्रमाळ आणि फुलगजऱ्यांनी सुंदर सजवले जाते. यानंतर ज्वारीच्या लाह्या, गूळ आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवून प्रज्वलित केलेल्या कणकेच्या दिव्यांना इतर सर्व दिव्यांना ओवाळले जाते. पूजेच्या शेवटी शुभम करोती कल्याणम आणि दिव्या दिव्या दीपत्कार या मंत्राचे उच्चारण करून घरातील सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अंधार दूर होऊन आयुष्यात प्रकाश येण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली जाते. अशा प्रकारे अत्यंत सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने दीप अमावस्येला दिव्यांचे पूजन करून आपण आपल्या घरात मांगल्याचा आणि प्रकाशाचा उत्सव साजरा करू शकतो. ही पूजा पद्धती अनुसरून आपणही या आषाढ अमावस्येला आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी व समृद्धीसाठी दिव्यांचे पूजन नक्की करू शकता. धन्यवाद.